हॅलो एव्हरीवन. तर आज बघणार आहे आपण अगदी सोप्या पद्धतीने आलू पफ पॅटीसची रेसिपी. तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. त्यासाठी आपल्याला बटाटा बॉईल करून घ्यायचा आहे. आवश्यक तेवढे बटाटे आपण स्वच्छ धुवून कट करून मस्तपैकी कुकरमध्ये 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत बॉईल करून घेणार आहे. बघा, तोवर करणार आहे आपण मैदा भिजवणार आहे. त्यासाठी एका बाउलमध्ये घेणार आहे चाळणी. त्यामध्ये आपण टाकणार आहे 2 ते 2.5 वाट्या मैदा. छान मैदा आपण चाळून घेणार आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही गव्हाच्या पिठापासून पण पॅटीस तयार करून घेऊ शकता, पण चांगला रिझल्टसाठी आपण मैद्याचा वापर केलेला आहे. यामध्ये टाकणार आहे आपण थोडंसं मीठ. मोहनसाठी आपण साध्या तेलाचा वापर केलेला आहे. तेल गरम करून नाही टाकलेलं आहे, थंडच तेल टाकलेलं आहे. सर्व इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घ्यायचे आहे. मोहन व्यवस्थित पडले की नाही आपण चेक करून घ्यायचं आहे. कमी जास्त झालं तर तुम्ही तेलाचा वापर थोडंसं आणखी तेल टाकू शकता. थोडं थोडं पाणी घेऊन मस्तपैकी आपल्याला मैदा मळून घ्यायचा आहे. बघा, अशा पद्धतीने छान आपला मैदा घट्टही मळायचं नाही आहे, पातळी मळायचं नाही आहे. मीडियम असा मैदा मळून झाकण ठेवून रेस्टला ठेवायचा आहे. आता आपण स्टफिंग करणार आहे. त्यासाठी आपल्याला एक मसाला तयार करून घ्यायचा आहे. पॅनमध्ये टाकला आहे आपण अर्धा चमचा जिरं, सोप, धने आणि 10 ते 12 आपण मिरे घेतलेले आहे. कलर चेंज होईपर्यंत, सुगंध सुटोपर्यंत छान आपण याला भाजून घेणार आहे. सर्व इन्ग्रेडियंट्स आपण खलबत्त्यामध्ये काढून घेणार आहे. छान याला कुटून घेणार आहे. तुम्हाला वाटतं तर तुम्ही मिक्सरमधून पण जाडा भरडा असं फिरून घेऊ शकता. बघा, आपल्याला हा मसाला जाडा भरडाच पाहिजे आहे. बघा, छान आपण याला कुटून घेणार आहे. गरमागरम इन्ग्रेडियंट छान कुटला जातात बघा लगेचच. आता आपण त्याच पॅनमध्ये घेणार आहे आवश्यक तेवढं तेल आणि त्यामध्ये टाकणार आहे आपण जे जिरं आणि सोपचा मसाला केला होता तो. सोबतच टाकणार आहे आपण हिरवी मिरचीची पेस्ट आणि छान याला शिजवून घेणार आहे. मिरचीचं आपण कच्चं पण काढून घेणार आहे. बघा, अशा पद्धतीने छान आपण याला मिक्स करून घ्यायचं आणि शिजवून घ्यायचं आहे. तिखट तुम्ही आपल्या टेस्ट अकॉर्डिंग टाकायचं आहे. बघा, आता यामध्ये टाकणार आहे आपण हिरवा वटाणा. हा वटाणा छान कवळा होता, मी याला बॉईल करून घेतलेलं नाही आहे. हे छान तेलामध्ये छान शिजतात. बघा, ताजा ताजा वटाणा आहे. बघा, फ्रोझन वटाणा नाही आहे. छान आपण याला शिजवून घ्यायचं आहे. यामध्ये टाकणार आहे भरभरून तीळ. तीळ टेस्टला खूप छान लागते, सोबतच खूप हेल्दी आहे, तर तुम्ही तीळ अवश्य टाका. याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये टाकणार आहे आपण हळद, चवीनुसार मीठ आणि काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकलेला आहे. सर्व इन्ग्रेडियंट छान मिक्स करून घ्यायचे आहे. आता आपण त्यामध्ये टाकणार आहे बॉइल्ड बटाटा. कुच करून टाकायचा आहे छान असा आणि याला मस्त मिक्स करून घेणार आहे. आपल्याला स्टफिंग जे आहे आणखी चटपटा होण्यासाठी आपण यामध्ये टाकणार आहे मस्तपैकी चाट मसाला, गरम मसाला आणि पिठी साखर टाकलेली आहे. तुम्हाला आणखी आंबट चंबट पाहिजे असेल तर भाजी शिजल्यानंतर गॅस बंद करून तुम्ही त्यावर लिंबाचा रस टाकू शकता. शेवटी टाकलेली आहे कोथिंबीर. आता आपण पफला लावायसाठी स्लरी तयार करून घेणार आहे. त्यासाठी एका वाटीमध्ये घेतला आहे तूप आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर. याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने कॉर्नफ्लॉवरच्या जागेवर तुम्ही मैद्याचा वापरही करू शकता. आपलं मस्तपैकी मैदा छान मुरला होता, त्याचे आपण असे मोठे मोठे गोळे तयार करून घेणार आहे. ताट पालतं करून आपण त्यावर मस्तपैकी मोठ्या मोठ्या चपात्या लाटून घेणार आहे. तुम्ही आवश्यक म्हणजे जेवढं होतं तेवढं तुम्ही ही चपाती पातळ लाटून घ्या. बघा, अशा पद्धतीने मी माझ्या बाकीच्या चपात्या छान लाटून घेतल्या होत्या. बघा, आता आपण काय करणार आहे माहिती आहे का, जी 4थ्या नंबरची चपाती आहे त्यावरनं जी आपण स्लरी केली होती तुपाची कॉर्नफ्लॉवरची ती टाकून घेणार आहे. बघा, आणि छान हाताने मस्तपैकी सर्व चपातीवर एकसारखं हे आपण स्लरी लावून घेणार आहे. यावर थोडंसं आपण मैदा डस्ट करून घेणार आहे. दुसरी चपाती ठेवणार आहे, त्यावर पण हे आपण जे म्हणजे स्लरी म्हणजे साठा जे तयार केला होता आपण ते लावून घेणार आहे. व्यवस्थित छान लावून घ्यायचं आहे. बघा, आता यावर आपण तिसरी आणि चौथी चपातीसोबत पण अशाच पद्धतीने म्हणजे साठा जे आहे ते लावून घेणार आहे. मैदा पण डस्ट करून घेणार आहे. बघा, हीच प्रोसिजर आपण फॉलो करणार आहे मस्तपैकी. बघा, आता मी तुम्हाला फोल्ड करून दाखवते कसं फोल्ड करायचं. तुम्ही ते नक्की बघा. अगदी सोपी अशी रेसिपी आहे. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. ही तुम्हाला मार्केटमध्ये इझिली मिळून जाते, पण ज्या स्वच्छतेने आपण घरी तयार करतो त्यामुळे ते खूप हेल्दी होते, खूप टेस्टी आणि क्रंची होते. बघा, मी त्याला छान फोल्ड करत आहे. बघा, असं एक साईड आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आहे. त्यावरती स्लरी म्हणजे साठा लावून घ्यायचा आहे, मैदा डस्ट करायचा आहे आणि दुसरी साईड त्यावर टाकायची आहे. बघा, आता आपली फायनल फोल्डिंग आहे. त्याला एकदा आपण लास्ट टाइम साठा लावून घेणार आहे, मैदा डस्ट करणार आहे. बघा, आणि छान त्याला लास्टली फोल्ड करणार आहे. बघा, अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे. आता आपण याला छान लाटून घेणार आहे. तर आपण जी फायनल चपाती लाटणार आहे ती आपली पातळ नसली पाहिजे, छान जाडी असली पाहिजे. बघा, मी तुम्हाला लाटून दाखवते. माझी छान अशी ताटभर झाली होती, ताटाच्या खाली जात होती, म्हणून मी त्याला एका कपड्यावर घेऊन मस्तपैकी नंतरची प्रोसिजर केली आहे. बघा, छान आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे. बघा, खाली चपाती जात होती ताटाच्या, म्हणून ही चपाती मी कपड्यावर उतरून घेतलेली आहे. बघा,
आता करणार आहे माहिती आहे का, साईडचे जे कॉर्नर आहे आपण ते कट करून घेणार आहे. याला थोडंसं आपण स्क्वेअर शेप देणार आहे बघा. मस्तपैकी आपण याला कट करून घेणार आहे. यामुळे काय होते, आपल्या पफचे जे साईड आहे ते छान अशा खुलतील बघा, लेअर खुलतील छान. आता फायनल काय करणार आहे माहिती आहे का, आपण याच्यानं छोट्या छोट्या स्क्वेअर शेपच्या पुऱ्या तयार करून घेणार आहे बघा. मस्त अशा पद्धतीने मी कट करून घेणार आहे बघा. अगदी सोपी अशी रेसिपी आहे, खूप टेस्टी आणि बाहेरपेक्षा पण हेल्दी आहे ही रेसिपी. छोट्या मुलांची तर खूप फेवरेट आहे. तुम्ही एकदा रेसिपी नक्की ट्राय करून बघा. मधोमध आपण थोडंसं स्टफिंग भरलेली आहे आणि अशा पद्धतीने आपण त्याला पॅक करणार आहे. तर पॅक करताना आपण तोंडावर नका करू, थोडंसं आपण डिस्टन्स ठेवून आपण त्याला दाबणार आहे बघा. मस्तपैकी आपले पफ असे उघडले गेले पाहिजे, छान आपण दाबून घेणार आहे. अशा पद्धतीने मी पफ तयार करून घेणार आहे बघा. अगदी सोपी रेसिपी होती, तर तुम्ही एक रेसिपी नक्की ट्राय करून बघा. अशा पद्धतीने माझे बाकीचे पफ तयार करून घेतलेले आहे बघा. थोडं डिस्टन्सवर मी अशा पद्धतीने छान पफ पॅक करून घेतलेले आहे. आता आपण याला तळणार आहे बघा. तर मी तेल गरम करायला ठेवलं होतं, त्यामुळे छान मध्ये तळणार आहे. तर आपलं तेल जे आहे तळण्याचे प्रोसिजर आहे ते मंद आचेवर करायचे आहे. जर फुल गॅसवर केली तर म्हणजे आतून पॅटीस कच्चे राहू शकतात. तुमच्याकडे जर एअर फ्रायर असेल तुम्ही त्यामध्ये पण करू शकता बघा. मस्तपैकी आपण तळून घ्यायचे आहे. कलर चेंज होईपर्यंत एकदम क्रिस्पी क्रंची असे पॅटीस तयार होतात बघा. छान आपले लेअर पण उकळले गेले आहे बघा. मी तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने मी माझे बाकीचे पॅटीस पण तळून घेतले होते बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असेल तर माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन आणि सोप्या सोप्या रेसिपींसोबत. बाय बाय.